नांदेड़ के गुरुकुल पब्लिक स्कूल में राज्य यशवंत होलकर योजना के तहत प्रवेश पाने वाले 150 छात्रों की शिक्षा दांव पर लगी है, क्योंकि स्कूल ने 10 मार्च 2025 को अचानक स्कूल बंद होने का हवाला देकर इन छात्रों को बाहर कर दिया। अभिभावकों का कहना है कि स्कूल ने मात्र 100 रुपए के बॉन्ड पर 12वीं तक मुफ्त शिक्षा देने का वादा किया था, लेकिन अब वो वादा टूट गया है। अभिभावकों ने 17 अप्रैल 2025 को समाज कल्याण कार्यालय, कलेक्टर ऑफिस और शिक्षा अधिकारी को ज्ञापन सौंपा था, जहां नुकसान न होने का आश्वासन मिला था। बावजूद 16 जून को स्कूल खुलने के बाद भी बच्चों को प्रवेश नहीं मिला। इससे नाराज होकर 17 जून को छात्र और अभिभावक समाज कल्याण कार्यालय के सामने अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर बैठ गए और तेज बारिश के बावजूद न्याय की मांग पर डटे रहे। अभिभावक कह रहे हैं कि बुआई का समय है और बच्चों की शिक्षा बाधित हो रही है। उन्होंने चेतावनी दी कि अगर हड़ताल के दौरान कोई अनहोनी हुई तो सरकार जिम्मेदार होगी। माझे नाव रामराव बाळासाहेब गडदे आहे, राहणार खांबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली। मी दुसरीपासून माझं ॲडमिशन झालं, पण तिसरीपासून मी शाळेत आलो। हॉस्टेलला होतो मी, पण जेव्हा गेल्या दिवाळीपासून आम्हाला इंडो ब्रिटिश शाळेनं सांगितलं की लेकरांना सांगितलं की इथे इंडो ब्रिटिश शाळे जे हॉस्टेलवाल्यांना भेटणार नाही, फक्त पैसे भरूनच भेटणार। आणि पालकांना न सांगता 10 मार्चला आम्हाला सुट्टी सोडलं। आमचे वडील शेतकरी आहेत, ते खूप कष्ट करून पैसे कमवतात आणि आपलं घर चालवतात, तरीही शाळेवाले आम्हाला। मी बालासाहेब विश्वनाथ गडदे, राहणार खांबाळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली। आज 4 वर्षाखाली गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडी नांदेड निलेश पावडे सरांची शाळा आहे। त्या शाळेतील सर्व कर्मचारी आमच्या घराकडे आले, गावामध्ये आले। त्यांनी आमच्याकडून म्हणजे ॲडमिशनसाठी अशा पद्धतीचा बॉन्ड लिहून घेतला 22 जवळपास 19/1/2022 रोजी, आणि त्यांनी सांगितलं की समाज कल्याण मार्फत, शासनामार्फत तुम्हाला मोफत शिक्षणाची सुविधा आहे। पहिलं आम्हाला काही माहीत नव्हतं, त्यांनी सांगितल्यावर आम्हाला माहीत झालं की शासनाकडून आम्हाला सुविधा आहेत। त्यांनी आमची आज 4 वर्षे शाळा चालवली, पण आज जवळपास 10 मार्चला त्यांनी अचानक शाळा बंद केली। सगळे विद्यार्थी घराकडे पाठवले, परीक्षा घेतल्या, घराकडे पाठवले। तशा शाळा तर 18 एप्रिलला बंद व्हायला पाहिजे होत्या, पण 1 महिना अगोदर, 1-1.5 महिना अगोदर त्यांनी शाळा बंद करून लेकराचं नुकसान केलं 1.5 महिना। आणि आज जवळपास 16-17 तारीख झाली। आमचे लेकरं हे पहा इथं उपोषणाला बसलो। आम्ही समाज कल्याणला आलो। आम्ही 17 एप्रिलला समाज कल्याणला, शिक्षण अधिकाऱ्याला आणि जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं होतं की आम्ही उपोषणाला बसायलो, बाबा आमच्या लेकराची व्यवस्था करा। अधिकाऱ्यानं, समाज कल्याण अधिकाऱ्यानं आम्हाला सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला चांगल्यात चांगल्या शाळेमध्ये नांदेडमध्येच शिक्षणाची व्यवस्था करू। पण त्यांना आजपर्यंत कुठलीही व्यवस्था केली नाही। आम्हाला नांदेडच्या बाहेर जा म्हणतात, किनवटकडे जा, देगलूरला जा, इकडं जा, तिकडं जा। आज आम्ही विचारलं तर म्हणतात आमच्या हातामध्ये काहीच नाही। मग आज आम्ही कोणाकडे पाहायचं? हे विद्यार्थी आमचे लढायले, घरी रात्रात झोपू देईना झाले। 2 दिवस झाले शाळा उघडून। आमच्या शाळेचं काय नियोजन काय? आज त्याला स्वतः इथं आणलं समाज कल्याण ऑफिस पुढे, त्यांनी बी पाहिलं। त्याच्यामुळे लेकरं आज खूप दुःखी आहेत। शाळेचं काहीतरी नियोजन लावावं, शासनाकडे आमची विनंती आहे। नाहीतर जर सगळा धनगर समाज जर पेटून उठला महाराष्ट्रातला, तर फार मोठं आंदोलन उभं राहू शकते। कारण धनगर समाजाला मिळालेल्या योजनेचा अशा पद्धतीने जर हे गैरवापर आणि टाळाटाळ करत असतील तर काय अर्थ आहे आम्हाला योजना मिळून? शासनाने योजना देऊन फायदा काय? नुसत्या नावाखाली योजना, आणि यानं कोणत्याही सुविधा न देता समाज कल्याणचं कोणत्याही शाळेवर नियंत्रण नाही। समाज कल्याण कुठल्याही शाळेवर जात नाही। याचा अर्थ याच्यावरून समजते की 10 मार्चला शाळा बंद झाल्या, 1.5 महिना समाज कल्याण कुठं झोपलं होतं का? यांनी शाळेवर जाऊन चौकशी का केली नाही? आमच्या बऱ्याच अशा मागण्या आहेत, आमच्या बरेच असे तळमळ आहे, पण कोणतंही शासन लक्ष देत नाही। त्याच्यामुळे समाज कल्याण अधिकारी यांनी फार मोठी चूक केली आहे आणि आम्हाला अंधारात ठेवून आज आमच्यावर ही वेळ आणलेली आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। जय अहिल्या, जय मल्हार। माझं नाव सामने कुबेराव गोतनार, मी आता 9वी मध्ये जाते। मी पहिले गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये शिकत होते। त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून जा म्हणून, आणि आम्हाला लवकरच सुट्ट्या देण्यात आल्या। आम्हाला म्हणले की मोफत धनगर समाजासाठी मोफत सुविधा आल्या आहेत, म्हणून ते आमच्या घरी येऊन आमचे ॲडमिशन केले। नंतर आम्ही गेलो। आम्हाला 4 वर्ष झाले
त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे नवीन शाळा येणार आहे इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल, म्हणून तुम्हाला तिथं पैसे भरून ॲडमिशन करावं लागते. माझं नाव प्रदीप पाराजी सरोदे, राहणार मी नसरतपूर. आमच्या इथे जे विद्यार्थी होते आमच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना निवासी शाळेमध्ये होते ते. त्या शाळेचं नाव आहे गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडी, पावडेवाडी. इथे निलेश पावडे यांची शाळा होती ती, आणि निलेश पावडेची शाळा असताना तिथून आम्हाला न काही सांगता आमचे 150 विद्यार्थी तिथून शाळेतून काढण्यात आले आहे. तर आम्ही वारंवार कलेक्टर साहेब असतील किंवा आम्ही जसं की हे आपलं समाज कल्याण ऑफिस आहे तिथे आम्ही उपोषण करत आहोत, आणि वारंवार अधिकाऱ्याला सांगून देखील ते आमचं कोणत्याही गोष्टीवर लक्ष देत नाहीत. पळापळीच्या वाटा हुडकत आहेत, आणि आम्ही वारंवार सांगितल्यानंतर बी आम्हाला अरेरावीची भाषा करत आहेत. तरी सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे की 150 विद्यार्थ्यांचा भवितव्य त्यांच्या हातात आहे. लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा हे विद्यार्थी आज शाळा चालू होऊन 2 दिवस झाले आहेत, तरी या विद्यार्थी आम्ही इथे समाज कल्याण ऑफिसच्या बाहेर आम्ही इथे शाळा भरत आहोत. आणि जास्तीत जास्त संख्येने आमच्या सर्व समाजाला विनंती आहे की इथे येऊन भेट देऊन इथे येऊन आमचे वेतना बघावे. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट.